2027 पर्यंत देशातील कचऱ्याचे ढीग होणार गायब. नितीन गडकरींनी मांडले भविष्यातील चित्र. पाण्यापासून आणि कचऱ्यापासून हायड्रोजन निर्मिती, भारताची हरित इंधनाकडे वेगाने वाटचाल. महापालिकेचा कचरा ठरणार वरदान, बायो हायड्रोजन तंत्रज्ञानाने धावणार सार्वजनिक वाहतूक. लँडफिल साइट्स होणार रिकाम्या, गडकरींनी सांगितला कचरा मुक्तीचा फॉर्म्युला. आज आपण अशा एका क्रांतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या देशाचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे. आपण रोज रस्त्यावर चालताना कचऱ्याचे मोठे ढीग पाहतो, दुर्गंधीने त्रस्त होतो आणि विचार करतो की या कचऱ्याचं काय होणार. पण विचार करा, जर हाच कचरा तुमच्या शहरातील बसेस धावण्यासाठी इंधन बनला तर. हे अगदी खरं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक असा A to Z प्लॅन जगासमोर आणलाय, ज्यामुळे आता कचऱ्याच्या मदतीने गाड्या सुसाट धावणार आहेत. नेमका काय आहे हा संपूर्ण प्लॅन, पाहूया सविस्तर. भारताला प्रदूषण मुक्त आणि पर्यायी इंधनाकडे नेण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. दिल्लीत आयोजित भाजपच्या युवा संमेलनात बोलताना गडकरी यांनी सांगितलंय की येत्या काळात देशाची राजधानी दिल्लीमधील सार्वजनिक बसेस पेट्रोल, डिझेल किंवा इलेक्ट्रिकवर नव्हे तर चक्क शहरातील कचऱ्यापासून तयार होणाऱ्या हायड्रोजनवर धावतील. महापालिकेचा कचरा योग्य पद्धतीने वेगळा करून त्यावर बायोडायजेस्टर तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रक्रिया केली जाईल. या प्रक्रियेतून बायो हायड्रोजन वायू तयार केला जाईल आणि याच हरित इंधनाचा वापर वाहनांसाठी केला जाईल. गडकरींच्या मते ही केवळ एक कल्पना नसून ती प्रत्यक्ष आणणे पूर्णपणे शक्य आहे. गडकरींनी पुढे स्पष्ट केलंय की दिल्लीतील लँडफिल साइट्स वरील सुमारे 80 लाख टन कचऱ्याचा वापर यापूर्वीच एक्सप्रेस वे उभारण्यासाठी करण्यात आलाय. आता 2027 पर्यंत देशभरातील मोठमोठे कचऱ्याचे ढीग पूर्णपणे नष्ट करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून कचऱ्याकडे समस्या म्हणून न पाहता एक संसाधन म्हणून पाहिले जात आहे. गेल्या 50 वर्षात मी केलेले प्रत्येक तांत्रिक भाकीत आणि अंदाज खरे ठरले आहेत. त्यामुळे कचऱ्यापासून हायड्रोजन बनवून बस चालवण्याचे हे स्वप्नही लवकरच प्रत्यक्षात उतरेल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय. भविष्यात केवळ कचराच नव्हे तर पाण्यापासूनही हायड्रोजन तयार करून वाहने चालवली जातील, ज्यामुळे भारत इंधन क्षेत्रात स्वयंपूर्ण होईल असेही त्यांनी नमूद केलंय. नितीन गडकरींचा हा दूरगामी विचार केवळ प्रदूषण कमी करणारा नाही तर भारताला इंधनाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणार आहे. जो कचरा आज आपल्यासाठी डोकेदुखी ठरत आहे तोच उद्या देशाच्या प्रगतीचे इंधन बनणार आहे. 2027 पर्यंत देश कचरा मुक्त करण्याचा आणि सार्वजनिक वाहतूक हायड्रोजनवर आणण्याचा हा संकल्प जर पूर्ण झाला तर ही जगातली एक मोठी पर्यावरण क्रांती ठरेल, यात शंका नाही. या क्रांतीकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता आम्हाला नक्की कळवा. अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बघत रहा देशोन्नती. नमस्कार.